नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच आपल्या अंगावरती शहारे निर्माण होतात। तसेच मनामध्ये एक वेगळाच अभिमान, एक वेगळाच भाव जागृत होतो। तर आज आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्याबद्दलची माहिती। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। आणि जर काही माझ्याकडून गोष्टी राहिल्या असतील तर त्याच्यासाठी क्षमा असावी। ज्या जिजाऊंनी शिवबांना घडवलं, पण त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती फारच कमी लोकांना माहिती असेल आणि म्हणूनच हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे। राजमाता जिजाऊ यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला आपले लाडके शिवबा हे प्रत्येक वेळी दिसतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारी ही माता महानच होती। तिच्या संस्कारांनी शिवबांना इतके मोठे केले की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आजही प्रत्येक घरात आज देखील ते आदर्श बनला आहे। तर आपण जाणून घेऊ माताश्री यांच्याबद्दलची माहिती। तर राजमाता जिजाबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणामध्ये 12 जानेवारी 1598 मध्ये झाला। त्यांचे वडील लखुजी जाधव आणि आई म्हाळसाबाई जाधव हे होते। जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते। जिजमाता असे त्यांचे नाव ठेवण्यात आले, पण त्यांना सगळे लहानपणापासूनच जिजाऊ म्हणत होते आणि त्यामुळेच त्यांना पुढे देखील याच नावाने ओळख मिळत गेली। जिजाऊ या अशा स्वतंत्र विचारांच्या होत्या। त्यांना कायमच आपल्या देशाबद्दल आणि आपल्या राज्याबद्दल खूप जास्त प्रेम होतं। त्याच्यासाठी काहीतरी करावे असं त्यांना सतत वाटायचं। पुढे जाऊन त्यांनी संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जे स्वराज्याचे संस्कार दिले त्यावरून त्यांचे प्रेम हे दिसूनच येते। पूर्वी मुलींची बालविवाह केली जात आणि जिजामाता यांचे लग्नही खूप लहान वयातच झाले। लखुजी जाधव हे निजामातील एक सरदारच होते। भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला। सन 1609 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। शहाजीराजे हे त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते। त्यांच्या आयुष्याचा बराच काळ हा निजाम, मोघल आणि आदिलशाह यांच्या सेवेत गेला, पण तरीही ते शूरवीर योद्धे होते। त्यांच्या घराण्यातच राजकारण असल्यामुळे महाराष्ट्राच्या स्वराज्याची त्यांना आधीपासूनच आस होती। वडिलांकडून त्यांना पुणे आणि सुपली येथील जहागीर मिळाल्यामुळे त्या पुण्यातच राहिल्या। जिजामाता आणि शहाजीराजे भोसले यांना एकूण 8 मुले झाली। मोठा मुलगा संभाजी जे शहाजीराजांसोबत होते, तर त्यानंतर त्यांना 6 मुली झाल्या आणि त्यांच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची घडी बसवली। जिजामाता यांना राजकारणातील अनेक डावपेच माहीत होते। त्यांच्या वडिलांनी देखील निजामासाठी काम केले होते, पण यापुढे मराठ्यांचे राज्य यावे यासाठी त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। जिजामाता यांची दूरदृष्टी चांगलीच होती। स्वराज्याची सुरुवात ही तोरणा किल्ल्यापासून करायची हे त्यांना माहीतच होते। म्हणूनच त्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारबाजी आणि घोडस्वारीचे प्रशिक्षण दिले। त्या स्वतः त्यामध्ये माहिर होत्या। छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, धाडसी, बलवान आणि शक्तिशाली योद्धे बनले, त्यामागेच जिजामाता यांचे योगदान आहे। लहानपणापासून त्यांनी मुलांना रामायण, महाभारत यांच्या कथा सांगून प्रेरित केले आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये धाडस आणि चांगले वाईट गुण रुजले। एक योद्धा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवताना त्यांनी ज्येष्ठांचा आदर, स्त्रियांचा मान हे देखील शिकवले। परकी स्त्री ही बहीण समान असावी असे त्यांनी कायमच आपल्या मनात गुंतवले। इतकेच नाही तर पशुपक्षी, जनावर या मुक्या प्राण्यांनाही मान देण्याचे शिकवले। जनतेचे रक्षण करणे आणि राजद्रोहींना शिक्षा हे सगळे धडे दिल्यामुळे त्यांनी रयतेचा उत्तम राजा घडवला। त्यानंतर जिजामातांनी यांच्यासाठी स्वराज्य हे फार महत्वाचे होते। त्यासाठीच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केले। त्यांच्या करारी स्वभावाबद्दल आपण सगळेच जाणतो। ऐतिहासिक दाखल्यानुसार ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, तो दिमाखदार सोहळा आपल्या डोळ्यांनी जिजामाता यांनी पाहिला आणि त्यानंतर अगदी 12 दिवसातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 16 जून 1674 रोजी त्यांचे निधन झाले व रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या
पाचड या गावी राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने सगळीकडे शांतता पसरली, पण त्यांच्या संस्काराचा वसा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे नेला आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशात एक वेगळीच ओळख मिळवून दिली। अशी ही धन्य माता जिजाऊ यांची आठवण होणार नाही असे मुळीच होणार नाही। तर अशा या मातेला माझा मानाचा मुजरा। थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार तुमचे ना कधी फिटणार। चंद्र सूर्य तारे असे पर्यंत नाव तुमचे कधीही नाही मिटणार। अशा या मातेला मानाचा मुजरा। आणि धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला। काही चुकून राहिला असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा। धन्यवाद।